नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। तिन्ही गावामधले पूरकणसर आणि आवळ या ग्रामस्थांची गेल्या काही दिवसापासून प्रशासनाकडे नेहमीप्रमाणे आणि अगत्यपूर्वक अशी मागणी होती की हा रोड चारपदरी व्हावा। नाही चारपदरी तर किमान आमचे दळणवळणाची साधनं रोजच्या प्रमाणे व्यवस्थित व्हावा अशा प्रकारची बाळासाहेब खरपुडे असतील, बाकी सर्व ग्रामस्थ असतील यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे खूप वेळा मागणी केलेली आहे, परंतु अक्षरशः जाणीवपूर्वक ह्या रोडकडं या रस्त्याकडं दुर्लक्ष केलं जातं आणि त्या दुर्लक्षाचा परिणाम या सर्व ग्रामस्थांना भोगावा लागतोय। आज गुडघ्यापर्यंत पडलेले खड्डे आणि त्यातून जाणारी माणसं, ती माणसंच त्याचा असं जो त्रास होणारा सहन करू। आज आमच्या गावामध्ये शाळा आहेत, तिथं आरोग्याचा या विभागाचा दवाखाना आहे, येणाऱ्या नागरिकांना तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा खूप कठीण होतं आहे। 4-4, 5-5 किलोमीटरवरून पायी येणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी त्रास हा सहन करावा लागतो। हा प्रामुख्यानं हा भाग कृषीप्रधान असल्या कारणानं शेतमाल वाहण्यासाठी जो त्रास होतो हा त्रास सुद्धा या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। अशा खूप अनेक अशा अडचणी आहेत। ग्रामस्थांनो, आपल्याला जे काही आपले प्रश्न मांडायचे असतात त्याला काहीतरी आधार असला पाहिजे आणि हा आधार असावा म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। आपल्याला पत्र दिलं की आम्ही तुमचा रस्ता वेळेतच पूर्ण करतो। त्यांनी आश्वासन देऊन सुद्धा आज तागायत आपल्या रस्त्याची डागडुजी करण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही। मंत्रालयामध्ये गेल्यानंतर मंत्रालयातून हा एक GR आणला, 2 कोटी रुपये आपल्या रस्त्यासाठी त्यांनी दिले, ते 2 कोटी रुपये गेले कुठे हा प्रश्न येतोच ना शेवटी। आणि शेवटी आपला हा भाग आहे, हा ग्रामीण भाग आहे, शेतकरी वर्ग महिला वर्ग स्वतः शेतामध्ये काम करतात, त्यांनी प्रश्न विचारायचे कोणाला? आणि प्रत्येकदा म्हणतो मी जर प्रश्न विचारला तर मी कोणाशी वाकडं करू, मी कोणाशी वाईट होऊ, याच्यामुळे ही जी प्रथा आहे ही पुढे वाढत गेली आणि शेवटी त्याचा जो निष्कर्ष आहे तो आजच्या आपल्या रस्ता रोकोमध्ये आपल्याला करावा लागला। 126 पानांचा पत्रव्यवहार, 126 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत। आमच्या गावामध्ये विविध समस्या आहेत, आजपर्यंत त्या कोणीही सोडवलेल्या नाहीत। हा पुरावा या सगळ्या ठिकाणी पत्रव्यवहार केल्याचे स्टॅम्प आहेत। आम्ही शासनाला इथे विचारू, आम्ही त्यांना कोर्टातही विचारू आणि या रस्ता रोकोमुळे जर आमच्या समस्या सुटल्या नाहीत तर आम्ही सरकारला हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा खेचायला मागे पुढे पाहणार नाही। तुम्ही म्हणता सावित्रीच्या लेकी, तुम्ही म्हणता ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या समस्या सोडवायच्या कोणी? युवा पिढी, पुढील तरुण पिढी, देशाचे नागरिक फक्त भाषण ठोकायचे काम करतात। आपला विषय कुठेही भरकटता कामा नये म्हणून फक्त आपला विषय रास्ता रोकोसाठीच आहे। मी फक्त आपल्याला दाखवलं की आपण ज्येष्ठ नागरिक, महिला संघटना आणि ग्रामस्थ युवा पिढी आपण काय करतोय, सगळ्यांनी याच्या पुढे ताकदीने एकत्र येऊन आपल्या गावाचे प्रश्न सुटले, प्रत्येक गावाने असे प्रश्न सुटले तर खरोखरच आपला देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही। सगळ्याच गोष्टी जर आपण मंत्री आम्ही यांच्यावर सोडले, त्यांनी तर करायलाच पाहिजे, त्यांनी ते ही कामं करायलाच पाहिजे, त्यासाठी आपण त्यांना सेवक म्हणून निवडून दिलेलं आहे। पण मी कोणावर आरोप करत नाहीये, पण त्यांचं आमच्याकडे लक्ष जावं एवढी आमची नम्र विनंती आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज।